बीडची या प्रकरणामध्ये बऱ्याचदा मस्साजोग चर्चा होते. परिसर. जी जी मस्साजोग परिसर. मस्साजोग जी परिसर. जी त्याच्यामध्ये बऱ्याचदा बीडचं नाव येतं, कुठे चर्चा होते, बीडचा बिहार झाला आहे, बीड गुन्हेगारांचं एक प्रकारे हब बनला आहे, गुन्हेगारीचा अड्डा बनला आहे बीड. बीड बद्दल ऐकताना काय वाटतं नामदेव शास्त्री महाराजांना? संतांची भूमी आहे सर. जिथं भगवान बाबा जन्माला आलेत, वामन भाऊ जन्माला आलेत, महाराष्ट्राला कीर्तन शिकवणारे बंकट स्वामी जन्माला आलेत. जी. अशा जागेला आपण बिहार म्हणणं हे मला तरी शोभत नाही सर. काय वाटतं का का होत असावं हे सगळं? तुम्हाला काय वाटतं? आणि महाराष्ट्राचा सर आपण पत्रकारात आपला तो व्यवसाय आहे, वारकऱ्याला त्याच्यामध्ये कशाला घेताय? नाही पण वारकरी म्हणून एक संत माणूस जेव्हा बघतो ना या गोष्टीकडे, बघा आमची दृष्टी सामान्यांची दृष्टी असते बघण्याची. तुम्ही जसं तुम्हाला धनंजय मुंडेंच्या डोळ्यात तुम्हाला दिसलं त्यांच्या वेदना, तशाच तुम्हाला जिल्ह्याच्या डोळ्यातही वेदना दिसत असेल, तुम्हाला कळत असेल, म्हणून तुम्हाला संत म्हणून विचारलं. तुम्हाला एक ओवी सांगतो ज्ञानोबा यांची. जी. हानी कनवा घेपती पुसोनी शिण हरिती देती सुख पुसोनी शिण हरिती. साधू संतांनी कसं वागावं त्याची ओवी पुसोनी शिण हरिती विचारतात, त्याचा शिण हलका करतात, देती सुख. ही ज्ञानोबांनी आम्हाला शिकवण दिलेली सर. त्याच्याप्रमाणे आम्ही वागतो. त्याचं फार राजकीय अर्थ काढून आणि माझ्या पाठिंबे दिल्याने न्यायालय त्याला माफ करेल किंवा पोलीस यंत्रणा माफ करेल हाही गैरसमज आपल्या डोक्यामध्ये घेऊ नका. मी काय ना शास्त्री म्हणजे आम्ही आमचं पत्रकार म्हणून प्रश्न विचारणं काम असतं. आम्ही कुठेही आमचं ब्रीफ क्रॉस करत नाहीत. बघा आता म्हणजे काय होतं ना, एक एक घटना मी पण होते. उत्तर देतोय. हा, जी 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 बिलकुल. आणि खूप मी अप्रिशिएट करतो. म्हणजे मी तुमचे खरोखरच आभार आहे. तुम्ही ही मोकळी चर्चा करतायत त्याबद्दल तुमचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि तुमचं आभारही व्यक्त करतो. म्हणजे